आभार ॲडव्होकेट बालकृष्ण गोपी साहेब आणि देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी इट ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू रॉकस्टार. आपण इथे अंतिम लढत आपण इथे पाहणार आहोत. सुपर 12 मधली अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. अमन ब्रिगेड खरं तर रियांश 11 वल्लभ ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिला चेंडू खरं तर स्वयं मारा इथं करण्याचा प्रयत्न एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अकाउंट ओपन केलं जाते. खरं तर अमन ब्रिगेड रियांश 11 वल्लभ टीमचं. सलामीची जोडी अमन आणि प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा हलक्या हाताने खरं तर पुश केलाय. ऑन ड्राईव्ह इथं केला जातोय. एक धाव पूर्ण. थोडीशी फंबल आपल्याला पाहायला मिळेल. स्लिप झाले स्किट झाले तर खरं तर क्षेत्ररक्षक बॅटिंग करत असताना एक धाव पूर्ण केली जाईल. दुखापत झाली का ती बघायची आहे खेळाडूला. जर दुखापत असेल तर अतिरिक्त खेळाडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये पटवा. एक धावेने अकाउंट ओपन केलं. टोटल 2 धावा धावफलकावरती आपण इथे पाहतोय. प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तर सागरजी मांडवकर आम्ही विनंती करू की यावं आपण अतिथी मंचावर. आयोजन कमिटीकडून खरं तर आम्हाला सांगण्यात येते. आणि बाळादादा भोपी यांना देखील आम्ही विनंती करू की यावं आपण अतिथी मंचावर. आदरणीय बाळादादा भोपी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं खरं तर आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू. ऑन ड्राईव्ह केला जातो. मिड विकेट रिझनमध्ये खेळाडू आहे तिथे एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. टोटल 3 धावा धावफलकावरती. आदेशाला पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अमोल ॲक्वा आई गावदेवी चॅम्पियन वाकडी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीसाठी. टॉस जिंकून खरं तर फिल्डिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. ओव्हर द विकेट इथे बॅट स्विंग चांगली आपल्याला पाहायला मिळाली. फाईन लेग रिझर मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. येतोय अमन पाटीलच्या बॅट मधून तडका चौकार. फलक फ्लाय होईल. टोटल धाव फलकावर धावा 7 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. 3 खरं तर चेंडूचा खेळ संपन्न झाला. इथे देखील चांगला फटका सजवला होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगअप मध्ये खेळाडू आहे तिथे एक धाव पूर्ण केली जाते. चेंडू पिच झाल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. तिथे मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न खरं तर अमन पाटीलचा सफल राहिला. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे. टोटल 8 धावा धाव फलकावरती. ऑन स्क्रीन आपण खरं तर पाहू शकाल. कमिंग सून खरं तर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेट मारा करत असताना आदेश आपण पाहतो. स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू आहे परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सरळ ऑल दी लाईन. येतोय 4 चौकार. तिनं धाव फलक पुढे जाते. टोटल धावा धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती लागले आहेत. पहिले 2 चेंडू अतिशय दमदार हतरले होते आदेशने आणि त्यानंतर मात्र प्रहार केला जातोय अमन पाटील आणि प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. इथे अखूट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये फिल्डिंग चांगली राहिले. धावा वाचवल्या जातात. इथे पहा फिल्डिंगचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव जरूर मिळेल. खरं तर बॅटिंग करत असताना वल्लभ टीमला एक खरं तर षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा खरं तर अमन ब्रिगेड रियांश 11 वल्लभ संघ जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 13 या आकड्यावरती. तर नक्कीच लोकेश आपण पाहतोय अगदी काही दिवसानंतर गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीनं आपण पाहतोय तालुका प्रमुख चषक सन्मानी या स्पर्धेचे पुरस्कर्ते श्री रुपेश बिंदासभाई ठोंबरे यांच्या वतीनं 8 मार्च ते 12 मार्च क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी आयोजित आपण पाहतो. हर्षला खेळताना पाहिलं आणि हर्षच्या प्रभावी गोलंदाजीनं सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली. तर नामदेव शेठ जमदाडे साहेब यांचं सहर्ष स्वागत. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं देखील आपण
सहर्ष स्वागत करतोय. एकवेळ इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हनुमान मस्कर तयार. इथे ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझर मध्ये कोणताही खेळाडू नाही तिथे. दूरवरून खेळाडू इथे लॉंग चेस होता तिथे. खरं तर फिल्डरसाठी 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहा मी विनंती करेल की सीमारेषेच्या बाहेर शेकोटी कोणी करू नका. पहा सीमारेषेच्या अगदी जवळ कुणी शेकोटी करू नका कारण धूर पूर्ण मैदानाच्या आतमध्ये येत आहे. खेळाडूंना त्याचा त्रास होणार नाही याच्याकडे लक्ष असू द्या. क्रीडा रसिकांना मी विनंती करू को अगदी सीमारेषेच्या जवळ कुणीही शेकोटी करू नका. तर दुसरा षटक प्रगती पथावर आहे. हनुमंत मस्कर गोलंदाजी मार्कवर. अखूट टप्प्याचा चेंडू पूल केलाय. पूल होईल का सक्सेसफुल? चेंडू जातोय सरळ. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन. फोर्टी प्लस वाकडी आणि 40+ रिडगरचा संघ सॉरी तर क्वालिफायर आता मॅचेस असतील. शौर्य 11 रिडगर आणि त्यांच्या विरुद्ध 40+ वाकडी असा हा पुढचा सामना होणार आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉन्स बॉक्स मध्ये येऊन थांबावं हे आम्ही आपल्याला विनंती करतो. बघा शौर्य 11 रिडगर आणि 40+ वाकडी संघ आपण रेडी राहा. यानंतर लगेच सामना सुरू होईल कारण यानंतर आम्हाला सामन्यांची गती वाढवायची. यस लोकेश कंटिन्यू. यस टोटल 19 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एकंदरीत बॅटिंग वलप टीमची जोरदार आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील पहा दिशा दाखवले. थर्ड मॅन रिझन मध्ये फक्त दिशा दाखवल्याने चेंडू फर्रार होतो. अगदी बंदुकीची गोळी ज्या प्रकारे सुसाट निघते त्याप्रमाणे चेंडू देखील सुसाट निघाला. 4 रन. मित्र महेश जाधव खरं तर साहेबांचं शुभ आगमन होते. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. गोलंदाज हनुमंत मस्कर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना थोडंसं महागडं षटक राहिलं आहे. 23 धावा धावफलकावरती. स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू भिरकावलाय. चेंडू जाईल सरळ. इट्स 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन. कळवतायत की लगातार 3 चौकार या खेळाडूने मारले त्यामुळे त्याला स्मार्ट वॉच खरं तर इथं देण्यात येईल. स्पर्धेच्या वतीनं स्मार्ट वॉच खेळाडू आपण पाहू शकाल. प्रवीण पाटीलला स्मार्ट वॉच जरूर मिळेल. इथे लगातार 3 जो चौकार खेळाडू मारेल त्याला मात्र जरूर स्पर्धेच्या वतीने स्मार्ट वॉच इथे देण्यात येत आहे. प्रवीण पाटील मागील मॅचचा हिरो राहिला आणि तोच दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज हनुमंत याचा असफल राहिलाय. स्वयंमारा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव एका धावेच्या मदतीनं टोटल 28 धावा धाव फलकावरती बिनगणेच्या मोबदल्यामध्ये. एकंदरीत अमन ब्रिगेड रियांश 11 वलप संघाचा विचार केला तर सलामीची जोडी अजूनही स्तब्ध आहे. त्यामुळे मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेले 2 खेळाडू इथून मात्र खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळते. इथे देखील पूलचा फटका सक्सेसफुल ठरतोय. चेंडू जाईल सरळ 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे येतोय. प्रवीण पाटीलच्या बॅट मधून तडाखा. चौकार. धावसंख्येचा विचार केला तर प्रत्येक 2 षटकाचं खरं तर मार्गस्थ आहेत आणि टोटल धाव फलकावर धावा 16च्या सरासरीने 32 धावा लावलेल्या आहेत. त्यामुळे इथून मात्र जलद गतीने धावा येत आहेत. इथून धाव संख्येला कसा आळा घालायला लागेल याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. मॅच मध्ये कमबॅक इथून कोणत्या तरी एका गोलंदाजाला करावा लागेल.
ओ द विकेट. हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न कव्हर रिजन मध्ये खेळाडू आहेत तिथे, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सरळ. इथे 5वा चौकार लगवला जातोय प्रवीण पाटीलच्या बॅट मधून. षटकाच्या अखेरीस आपण धाव संख्येचा विचार केला तर मागील षटकामध्ये लगातार 5 चौकार ठोकणारा फलंदाज प्रवीण पाटील खरतर ठरलाय. खरतर प्रवीण पाटीलला स्मार्ट आउट जरूर इथून पुरस्कृत करण्यात येईल. 36 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. इथून मात्र वाकडी संघाचा तिसरा संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल का हे देखील पाहणं महत्वपूर्ण राहील, कारण इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. 18.00 ची सरासरी खरतर अमन ब्रिगेड रियाश 11 वल्लभ संघाने घातलेली आहे. इथून धाव संख्येला आळा घालण्याचं काम करावं लागेल गोलंदाजाला. सुकेश बोपीचा पहिल्या चेंडूवर क्या बात आहे, लॉप केलाय चेंडू. चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत अमल पाटीलच्या बॅट मधून येतोय हा तडका. शानदार षटकार. मिळते दोन्ही बॅट्समन कडून ब्लास्ट करण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. प्रत्येक गोलंदाजांवरती जणू काही तुटून पडलेत. जबरदस्त बॅटिंग इथं पाहायला मिळते अमन पाटील आणि प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. अमन पाटीलचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये 12 धावांची मॅरेथॉन इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसंच प्रवीण पाटीलचा आपण विचार केला तर 9 चेंडू 28 धावांची खरतर खेळी आपल्याला पाहायला मिळते. लगातार मागील षटकामध्ये 5 चौकार ठोकणारा फलंदाज प्रवीण पाटील ठरलाय. सुकेश भोपी संघाचा तारणहार कर्णधार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट. इथे चेंडू फरार होईल ब्लॅक स्क्रीनच्या अगदी वरून. स्ट्रेट लाईक अन एरो, अगदी धनुष्य बाणासारखा सरळ उत्तुंग षटकार. मधून तडका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार पाहायला मिळाला. टोटल 48 धावा धाव फलकावरती. लोअर फुल टॉस होता, मिनी हेलिकॉप्टर लगावलं. हा चेंडू देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. असं वाटत होतं चेंडू टप्पा खाल्यानंतर उचलला गेल, परंतु दमदार फिल्डिंग इथे पाहायला मिळते फिल्डरच्या माध्यमातून. इथून एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल 49 धावा बिनगणींच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ. प्रत्येक बॅट्समन कडे तर चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग ब्लास्ट आणि पूर्णपणे ब्लास्ट केला जातोय. रनवे मध्ये थोडासा रिदम प्रॉपर नव्हता, फुटवर्क नव्हता, त्यामुळे पुन्हा एकदा डिलिव्हर करण्यासाठी चेंडू सुकेश भोपी सज्ज राहतील. पंचांच्या अगदी उजव्या इष्टीतून म्हणजेच राऊंड द विकेट. गोलंदाजी करताना फुल टॉस चेंडू होता, दिशा दाखवली, पॅडल स्वीप. इट्स अ हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा प्रवीण पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक षटकार. पाच बॉल 5 चौकार नंतर 6व्या चेंडूवर प्रवीण पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहिला. 7व्या चेंडूवर देखील पहा, क्या बात आहे, लगातारचा पाठोपाठचा लांब लचक प्रवीण पाटीलच्या बॅट मधून हा धमाका येतोय षटकार.
दशरथ पाटील सर, इथं आपण जणू काय हायलाइट पाहतोय मॅच आपण असं पाहायला मिळते. 11 चेंडूमध्ये 40 धावांची मॅरेथॉन इनिंग आणि इथे देखील पहा चेंडू जाईल सरळ लगातारचा पाठोपाठचा तिसऱ्या चेंडूवर ठोकतो षटकार प्रवीण पाटील ठोकडीचे. कैलास भगत यांच्याकडून प्रवीणसाठी कॅश प्राइज आले. तर नक्कीच आपण पाहतोय मॅच कडे वळतोय. चला बॅटिंग आवडली असेल तर प्रवीणसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 107 धावा खेळला आतापर्यंत 33 चेंडूमध्ये आणि संघाची धावसंख्या आपण जरूर पाहतोय धावफलकावर 67. धावसंख्येचा उच्चांक आपण जरूर पाहतोय वल्लभ संघाकडून. ग्रेट बॅटिंग. 67 धावा धावफलकावरती लागलेत. 18 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. त्या म्हणजेच प्रत्येक खरतर इथून सलामीवर बॅट्समनने जमदार बॅटिंग केली. प्रवीण पाटीलचा आपण इथे स्कोर कार्ड आपण पाहिलं. खरतर टोटल 107 धावा खरतर या शृंखलेमध्ये त्याने कुठल्या आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 46 धावांची नाबाद खेळली त्याच्या बॅटमधून. म्हणजेच अर्धशतकीय खेळी करण्याचे खरतर नामी संधी इथे उपलब्ध झाली. 67 धावा आपण इथे पाहतो. तर प्रवीण पाटीलला नामी संधी असेल अर्धशतक ठोकण्याची. या स्पर्धेमध्ये अजूनही आपण पाहतो तर कोणी अर्धशतक ठोकलं नाही. इथून मात्र नामी संधी खरं तर उपलब्ध झाले. इथून बनेल का अर्धशतक हे देखील पाहणं गरजेचं. अमन पाटील स्ट्राईकला असतील इथून फलंदाजीसाठी. केतन पवार शेवटचं षटक. इथून धावा रोखल्या कशा जातील याचा विचार करावा लागेल. इथे सेन्सिबल क्रिकेट एक धाव काढले जाते पहा. कॅल्क्युलेटेड खेळ मैदानाच्या आतमध्ये. खरं तर अमन पाटीलला माहिती आहे की प्रवीण पाटील 46 धावांवरती खेळतो आणि चांगला लय मध्ये चांगला टच मध्ये आणि तिथून मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते आणि इथून खरं तर 50 धावा कंप्लीट केल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं. स्पर्धेतील पहिलं अर्धशतकीय खेळी करेल का हे देखील पाहणं महत्वपूर्ण राहील. केतन पवार टू प्रवीण पाटील असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्या बात है. स्विच हिट. इट्स कडक हिट. क्वालिटी प्रवीण पाटीलच्या बॅट मधून तडका. प्रवीण बॅट वरती करायचे पहा. या स्पर्धेतील मित्रांनो टाळ्यांच्या गजरामध्ये खरं तर सहर्ष स्वागत करा. कारण या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतकीय खेळण्याचा मान मिळवलाय तो म्हणजे प्रवीण पाटील. प्रवीण पाटील ठोकतोय षटकार. मागील षटकाचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 5 चौकार आणि इथे देखील 4 चेंडूवर 4 षटकार. क्या बात आहे. दमदार बॅटिंग. इथे देखील पॉप स्टिकला शपल होऊन इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न. लक फॅक्टर वल्लभच्या माध्यमातून 22च्या माध्यमातून येतोय हा चौकार. 4 रन. खरं तर टॉस जिंकून गोलंदाजी करत असताना अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडे संघ आपण पाहतो. निर्णय चुकीचा ठरला की काय टॉस जिंकून फिल्डिंग घेण्याचा हे मात्र मैदानाच्या आतमध्ये चित्र दिसतंय. कारण धाव संख्येचा विचार केला तर हायेस्ट स्कोर खरं तर या स्पर्धेमध्ये उच्चांक गाठलाय तो म्हणजे अमन ब्रिगेड रियांश 11 वल्लभ संघाने 78 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार. टप्प्याचा चेंडू पूल केलाय. अनादर 6. 1 more 6 प्रवीण पाटीलच्या बॅट मधून. जणू काय मैदानाच्या आतमध्ये फुटबॉल दिसतो की काय. प्रवीण पाटीलला प्रत्येक चेंडूवरती उपट टाकण्याचं काम इथं प्रवीण पाटील करतोय. ज्या वेगाने चेंडू तो त्याच्या डबल वेगाने चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलं जातंय. इथे गुलाकोट टप्प्याचा चेंडू टाकला होता. पीच झाला तर थोडासा खोलवर राहिला पण त्याचा इशारा येतोय. हा चेंडू खर्रब आहे. दिशेन मारा करण्याचा प्रयत्न. प्रेशर मात्र पूर्णपणे गोलंदाजांवरती क्रिएट केलाय प्रवीण पाटीलनं. टोटल एका धावेच्या मदतीनं धाव संख्या 85 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत.
पाचवा चेंडू केतन. पाचव्या चेंडूवर देखील हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे. थोडंसं चाचपले त्याचा फायदा बॅटिंग करत असताना वलप टीमला जरूर मिळेल. 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून. 2 धावेच्या मदतीनं धावफलक 87 धावा धावफलकावरती आणि वैयक्तिक 16 चेंडूंनी 60 धावा तर नाबाद केली. आपण प्रवीण पाटीलची पाहतो. मागील मॅच मध्ये देखील प्रतीक चांगली खेळी केली होती. इथे पार्टनरशिप बिल्ड केली जाते. 23 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 87 धाब्यांची पार्टनरशिप अद्याप मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू. इथे देखील हेलिकॉप्टर लगवला जातोय. स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथं केला जातोय. फेकी चांगली राहिली परंतु चित्याच्या चपलाईने इथं 2 धावा पूर्ण केल्या जातील. अशा रीतीनं खरं तर पहिलं सत्र जे होईल इथून समाप्ती. खरं तर बॅटिंग करत असताना वलप टीमने बनवल्या टोटल 89 धावा आणि 90 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते अमोल एकवा आई गावदेवी वाकडी संघासमोर. ते नक्कीच इथे खूप मोठं योगदान मी आमचे मुख्य आयोजक अमरबाई शेळके, बंटी शेळके आणि सुनील जे शेळके साहेब यांच्या वतीनं पाहुण्यांचं मी मनापासून धन्यवाद देईन. तर रिटगरचे संघनायक आले. चला वाकडी संघाचे संघनायक लास्ट कॉल आहे आपल्याला आणि फिल्डिंग टीमला विनंती करेन. वलप संघ विनंती करेन आपल्याला. परिची पाटील वलप संघाचे पाठीराखे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. वलप गावचे सिंगर सम्राट पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि दोन्ही संघनायक आलेत. बाळकृष्ण बोपी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना शुभेच्छा देताना कॉल येईल. तर रिटगर संघाकडून कॉल येतोय. तर यस, तर टॉस जिंकला वाकडी संघाने थांबायचे. कॅप्टन थांबायचे. मी साहेबांना विनंती करेन आपण आसन असतं. रिटगरचे कॅप्टन थांबा आपण. तर वाकडी संघाचे संघनायक टॉस आपण जिंकला. निर्णय का असेल? पेंडिंग मध्ये फिल्डिंगला पसंती दिली. आपला 40+ संघ आणि समोर रिटगर संघ खेळणार आहेत. काय रणनीती असेल? चांगला खेळ दाखवू आम्ही, एवढंच करणार. संघामध्ये आज काही चेंजेस. तोच संघ खेळणारे रिटगरचे कॅप्टन कशी तयारी आहे? समोर वाकडी 40+ खेळणार आहेत. नाही, त्यांचा पण खेळ सुंदर आहे. त्यामुळे ज्याचा खेळ चांगला होईल तो जिंकेल. त्यामुळे 40+ किंवा 30+ काय असं यामध्ये गेम नाही आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपण खेळता आणि आता पाहतो ही अंतिम रात्र आहे. काय म्हणाल या स्पर्धेच्या प्रवासाबद्दल? कशी वाटली स्पर्धा? अगदी अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आता वाटचाल करते आणि आपला संघ खेळणार आहे. स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर खूप अतिशय सुंदर स्पर्धा म्हटली पाहिजे. कोणते म्हणजे आपल्या विभागामध्ये एकमेव स्पर्धा आहे की चांगली स्पर्धा आहे. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं धन्यवाद देतो की त्यांनी खूप सारखं चांगलं आयोजन केलेलं आहे आणि ते यशस्वी सुद्धा करून दाखवलेले आहेत. खरोखर तुमचं मनापासून आम्ही आभार आणि धन्यवाद देतो. विरोधी संघाने टॉस जिंकलाय, त्यांनी फिल्डिंगला पसंती दिली. आपण टॉस जिंकला असता तर काय पसंती असते? आम्ही पण फलंदाजीच घेतली असते. त्यामुळे टॉसचा काय तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे. तर धन्यवाद, शुभेच्छा असतील. मी बाळकृष्ण बोपी साहेबांना विनंती करेन आपली उपस्थिती त्याबद्दल धन्यवाद. आपण आसनस्थ व्हा. चला मॅच ऑन करा. वेळ खूप कमी आहे. मॅच ऑन करा आणि ऐकूया पुन्हा एकदा हास्याचे फवारे घेऊन येतील महाराष्ट्रातील नामांकित समालोचक दशरथ पाटील सर. करावे. ओव्हर टू कंटिन्यू. ये धन्यवाद सागर मांडवकर. 22.5 धावांचं टार्गेट आणि प्रवीण पाटील याची ही दमदार फलंदाजी एवढ्या थंडीमध्ये. चला स्पीडअप करा प्लीज. पहिल्या छोट्या प्रगती पदावर प्रवीण पाटील याची बहारदार फलंदाजी 62 धावांची. अंदाधुंद सर्जिकल स्ट्राईक मेळा लागेल.
पहिल्या चेंडू पासून, कारण धावा फार मला चेस करायच्या आहेत. पुढून ठोका, मागून ठोका, पण ठोका ठोका म्हणजे षटकार चौकार मारा. आणि हा पहिला दमदार स्ट्रोक्स. फक्त एक धाव मिळतंय, कुठून कुठून मारतायत, बाहेर बॉल नाही. आणि 40 पेक्षा तुम्ही एवढी लेट मॅच ठेवली म्हणजे कमाल झाली. सुपर 6 आहे. अच्छा अच्छा. आणि हा यशवंतांचा आणि जातील 4 धावांसाठी. साठी 2000 रुपयाचं प्राइज आहे. यस, क्या बात आहे. षटकार चौकार मारावे लागतील. बॉलिंग मार्क या प्रवीण पाटील. राईट आर्म महोदय विकेट. ब्लाइंड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला. डॉट बॉल. संघाचे धावसंख्या इन 7 धावा. प्रति षटका मग टार्गेट आहे 22.50 म्हणजे 22.5. ही सुपर 6 म्हणते शेवटची मॅच. याच्यानंतर सामने असतील सगळे किती 3 की 4. आणि हा येस पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप. तर हरीश शेळके साहेब ग्रामस्थ यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं. केतनजी मात्रे साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि हा शॉर्ट पिच चेंडू हुक करायचा. चेंडू असेल हवेमध्ये आणि हा पहिला धक्का अतिशय खरा फटका. अवसंगत की विघ्न संतोषी गांडू फटका डीजे ठोक देव. आणि हा यस लॉप केला. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आणि लगातार दुसरी विकेट. या नवीन कोण आहे. हा गेला 1.5 दिवसाचा गणपती. त्याच्या पाठीमागे लावायला येईन. आता कोण आहे रे बाबा. यस गार्ड लावून ठेवा. येताना 1 किलो खोबऱ्याने चालला असतात. नाही गाडा बैठा तर पटकन खोबऱ्याची वाटी कोंबायची. चला नवीन फलंदाज, न्यू बॅटरीज. मोहन भोपी. जिथं धावा झाल्याने 90 तिथं त्यांनी सगळं अवसान सोडलंय. नाही ओर झाली. येस, पहिल्या षटकात फक्त धावा आल्या 7. 6 मध्ये 7 धावा 2 बली. काय बॉलिंग गेली. अटॅक जबरदस्त मारा केला. फलंदाजी गोलंदाजी. झाले ओव्हर बाबा. थांबा मी सांगतो ते इकडं. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, त्याच्यानंतर नो बॉल, नंतर डॉट बॉल नंतर विकेट. मग 12 कशाला इकडे पाठवलंय. 12 आहे ना तुमच्या इथं. नाही 12व्याचं काही नाही. अरे इथं आहे तर काय. मग त्याला पाठवू तिकडं. इथं बाबा तिकडे जा बाबा. इथं त्यांचा विश्वास नाही तुमच्यावर. मग कशाला आणलाय. असंच उपटायला पाठवले आमची. मग आता काय बोलणार सांगा मला. आता
जरा आता तिकडे घ्या तुमच्या तिकडे ध्यान द्या जरा. 90 धावा झाल्या तुम्हाला काही. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पदावर निशांत पाटील. वलप आणि वाकडी दोन बलाढ्य संघ एकाच गावातल्या 3 टीमी. म्हणजे वाकडी म्हणजे पनवेल तालुक्यामधला हा दुसरा चायना. ह्याला एक टीम मिळत नाही 3 टीमा. मग भयांच्या नंतर तुमचा नंबर लागेल. चला बॉलिंग मार्क निशांत पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. येस आउटसाइड द ऑफ स्टंप. टेक ऑफ झाला. जबरदस्त पिचिंग झाला आणि अप्रतिम डिलिव्हरी. टोटल स्कोर 7. कुर्म गती, संत गती, मंद गती, कासवच्या पचवाच्या गोगलगाईच्या अवलादीचा खेळ. फक्त 1 धाव तर मिळतील 2 धावा. संघाचा टोटल स्कोर झाला 9 वर. 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 9. अभी मारेगा तो बाद में क्या मारेगा फिर. ये देखो स्विच चिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा 1 धाव मिळते. बायचा इशारा. येस. टोटल धावा झाल्या 10. 2 बाद 10. 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रवीण पाटील याने चांगली फलंदाजी केली. तब्बल 62 धावांची जी विस्फोटक फलंदाजी, सर्जिकल स्ट्राईक, मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी. आणि ऑनसाईडला चेंडू झाला मिडवे गेला. गेला गॅप मधून नेत्रदीपक टायमिंग. मिळती 4 धावा. संघाचा टोटल 14 वर. प्रत्येक षटकात 2-2 जर मोठे पटके आले 12 किंवा 16 धावा तर नक्कीच पुन्हा होऊ शकतात. तर केतन म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान होते आणि हरीश शेळके यांच्याकडून या स्पर्धेला 1000चं आर्थिक सहाय्य मिळाले. त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट तयार. निशांत पाटील. आणि हा येस पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. बंधांचा वाईचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. चांगला निर्णय. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 11 वर. 1 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 15 वर 15. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. धाव संख्या इनमी 15. अजून पाहिजे तब्बल 75 धावांची गरज. राईट आर्म राऊंड इन द विकेट. अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा, भन्नाट मारा आणि फलंदाज. विकेट क्रमांक जाईल. नानीशाही म्हटले ओव्हर झालेले आणि 12 चेंडूमध्ये फक्त इनमीन 15 धावा. पहिल्या षटकात फक्त किती आल्या त्या 6. 7 आणि नंतर 8 मात्र 15 धावा. म्हणजे 7.5 धावांचं टार्गेट आणि 12 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 75 धावांची गरज. म्हणजे 37.5. म्हणजे प्रत्येक चेंडूला जरी षटकार मारला तर नक्कीच पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून प्रस्थान करताना महेशजी पाटील साहेब आपण यांना पाहिलं आणि तब्बल या तिन्ही मान्यवरांकडून आम्हाला 25,000चं आर्थिक सहाय्य मिळालं. मोहनजी दळवी असतील, त्यानंतर आमचे प्रशांत असतील. आज त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी आयोजक आमचे अमरबाई शेळके, बंटी शेळके आणि सुनील शेळके साहेबांकडून या मान्यवरांचं मनापासून धन्यवाद देतो. साहेबांचं योगदान या ठिकाणी महेश पाटील सुकापूर प्रीमियर लीगचे दमदार आयोजक. चला बॉलिंग मार्फत या षटक क्रमांक 3 प्रगती पदावर नवीन गोलंदाज निहाल पाटील. पहिला चेंडू तयार आणि हा यस पुन्हा एकदा जंगल टायमिंग. चेंडूकडे बॅकपास पहिले 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 16 वर. हे हरीश शेळके यांच्याकडून आमच्यासाठी 200 रुपयाला धन्यवाद. मंडळ आभारी आहे. ओटी भरलेली आहे. कमीत कमी 1 टीन तरी येईल. 50 का चाकना 150 का टीन.
चला प्लीज. हो यस, अप्रतिम बॉलिंग, अतिशय भन्नाट चेंडू, सुसाट मारा आणि वाकडी संघाची झालेली दमछाक, पिछाहाट, शरणागती, खराब खेळ, खराब प्रदर्शन. जबरदस्त पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर वल्लभ संघाने काय जबरदस्त बॅटिंग, गोलंदाजी तितकीच भेदक. रायना महोदय विकेट तयार. निशान हरीश शेळके यांना धन्यवाद देतो. आणि हा पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, चेंडू जाईल ऑन साईडला, मिळेल फक्त एक धाव, 100 कुछ भी नाही. आणि फलंदाज बाद होईल, धक्का बसेला. तृतीय. कोण? अक्षय मस्कर. वाकडे संघाचा नवीन फलंदाज अक्षय मस्कर जाईल. 3 बाद 16 वर 16 मध्ये लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय खराब स्थिती. वाकडी संघ 3 वेळा होता ना, 3 वेळा तरी धावा आणणार नाही, अशी परिस्थिती वाईट आहे. किंवा तुमच्या 3 एकदम देऊ ना. आणि हा चेंडू पुन्हा ऑनसाईडला चेंडू जाईल, तो पण ते एकच धाव मिळते. जांबवंत उडी डीप मिड विकेटला. म्हणून नेहमी उंचावर ठेवायचे सीमारेषेलगत. एका ठिकाणी ठेवला, फुटका ठेवला, 1.5 फुटाला काय बॉल मिळणार आहे. चला नेक्स्ट मॅच होईल बी. पुन्हा एकदा वाकडी आहे का? वाकडी 40+ आणि फलंदाज बदल, विकेट जाईल 4थी. चला 11 जणी एकदम गाड घालून ठेवा. भले 1-2 बॅट कमी आहे ना, गाड 11 घेऊन या प्लीज. हनुमान मस्कर, ये देखो संकट मोचक हनुमान. बजरंग बली की जय. ये देखो नाव हनुमान. गाड नसेल तर खोबऱ्याच्या वाट्या घाला, ते चांगले असतात बरोबर की नाही. खोबऱ्याच्या वाट्या चांगल्या असतात, थोड्या मजबूत असतात. फायदा पण किती बघा ना. लगेच मॅच संपली की धुवायचा खोबरा, मिक्सरमध्ये घालायचा, मटणामध्ये वापरायचा, चटणी बनवा, काही बनवा, आणि इन्फेक्शन पण होणार नाही. किती फायदे आहे सांगा मला खोबऱ्याच्या वाटीचे. एक वेळ गाठ तुटल, मग खोबऱ्याच्या वाटी तुटणार नाही. आणि सामान पण शेफ. चला 17 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. मनोरंजन असतं, सिरियसली घेऊ नका प्लीज. काय टाइमपास आहे. 17 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. आणि म्हटते शेवटचं षटक ना, लास्ट षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक. आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 73 धावांची गरज. 73 रन्स रिक्वायर्ड इन 6 बॉल. आणि हा पहिला चेंडू शॉर्ट पे चेंडू, अकोट डाव्या हा ट्रॅकर आक्रमण केलंय आणि मिळालेलं 1 धाव. संघाची धाव संख्येने 5 चेंडूमध्ये. चला स्पीडअप करा प्लीज. चला याच्यानंतर नेक्स्ट मॅच लगेच तुम्ही रेडी राहायचं प्लीज. याच्यानंतर सामना लगेच चालू करायचा आहे. वाकडी संघ आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका पण तो जाईल या ठिकाणी थेट. राहिले फक्त इनिमिन 4 बॉल, 4 बॉल्स टू गो. एकतर्फी सामना, 1 साइड मॅच. आणि हा फुलटा चेंडू
ये देखो धन्यवाद. आणि हा दमदार सिक्सर मोठ्या हा डावामधला पहिला षटकार. थर्ड अंपायर तो मग रिव्ह्यू घेतलाय नो बॉल साठी. तर अंपायरनी नो बॉल साठी रेफर केलाय. बॅटरचा अच्छा बॅटर. कुठे रे बाबा कुठे गेले थर्ड अंपायर. येस नो बॉल जाऊ दे नो बॉल आहे. 7 धावा मिळतील तुम्हाला. आणि हा यस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू जाईल आणि मिळते 4 धावा. यस टोटल धावा झाल्या 30. थंडीचा जबरदस्त प्रकोप आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल अर्थातच प्रवीण पाटील. 1 मॅन शो मॅच फिनिशर मॅरेथॉन इनिंग वादळी आणि विस्फोटक फलंदाजी बेहतरीन प्रदर्शन. और आउट. आणखीन एक विकेट जाईल. सामना महेश पाटील. चला मी आणि नवीन फलंदाज नवीन बॅटर केतन पवार बॉल अजून बाकी तर महेश चांगा पाटील यांच्याकडून नयनसाठी 1000चं कॅश प्राइज आले. धन्यवाद. क्या बात आहे. निहाल पाटील साठी आले. धन्यवाद. निहाल पाटील तुमच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी आणि ह्या चेंडूला डॉट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप आणि दमदार प्रदर्शन करीत वल्लभ संघाची ही अतिशय रोमहर्षक दैदिप्यमान विजयाची भोवनी. या लवकर चालत प्लीज. तर महेश पाटील यांच्याकडून निहाल साठी बघा 1000चं कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच ठरलंय. या मॅच मध्ये आपण जरूर पाहूया ज्याच्या खेळानं सर्वांची मन जिंकली आणि आज 1 मॅन शो तडाखेबंद खेळी करणारा प्रवीण पाटील. तब्बल 62 डाव ज्याने कुठल्या आणि संघाला एक दमदार विजय. 1 मॅन आर्मी. चला हँडशेक करा प्लीज. वाकडेवाले जरा त्यांना हस्तांतरण करा प्लीज. संडे पालकर जेवण बिवून करून घ्या प्लीज. जेवण करून घ्या. तर महावितरण वल्लभ यांच्याकडून प्रवीण साठी 500 रुपयाचं प्राइज आले. तर चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीमला मी विनंती करेन. सँडी पालकरने मात्र अंपायरिंग मात्र दमदार केल्या. सगळे निर्णय जे होते जाऊ द्या तर त्रास होणारच. हे ओव्हर 3 के 4. सागर मांडवकर बंटी शेळके मॅचेस बऱ्याच बाकी आहेत. 3 ना. थांबा त्या आयोजकांना आम्ही सांगू फायदा काय. अच्छा अरे भैया काय बोलतो बसा. सामना असेल 3 षटकांचा. द मॅच विल बी 3 ओव्हर्स लिमिटेड ओनली. कारण पहिली फेरी संपुष्टात आलेली आहे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल व्यासपीठावरती श्री विनायक शेठ पाटील ओवले अथर्व डेव्हलपर्स त्यांच्या समेत राजेश शेठ काकडे बेलपारा कारगर शहर काँग्रेस कमिटीचे दमदार नेतृत्व आणि नेहमीच आपण राजेश शेठ काकडे यांच्या वतीनं मोठमोठ्या संघांना आपण पॅक करताना पाहिलं. त्यांच्या व्यासपीठावरती शुभागमन योगेश शेठ मोरबेकर बेलपाडा, दीपेश शेठ मात्रे बेलपाडा, देवेश शेठ मात्रे कामोठे, उत्तम तांबडे साहेब बेलपाडा, खजिनदार एकता रिक्षा संघटना खारघर, परेश शेठ मात्रे बेलपाडा, दर्शन बोईल साहेब बेलपाडा आणि ऋतिक शंकर मात्रे साहेब बेलपाडा आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद प्रवीण पाटील. तुमच्यासाठी आले 2000 रुपयाचे कॅश प्राइज. परेश पाटील यांच्याकडून तब्बल 2000चं कॅश प्राइज. या तुम्ही गौतम पाटीलचा रेकॉर्ड तोडलाय. तर एस एस कन्स्ट्रक्शनचे सर्व परेशभाई पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज प्रवीणसाठी आलाय. परेशभाई आपण व्यासपीठावरती यावं मित्रांनो. दमदार नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे. तर
तर सूरज म्हात्रे साहेब बेलपाडा सुनील शेठ शेलकी यांचे जावई बापू आहेत मित्रांनो. या जावई बापू आपलं सहर्ष स्वागत करतो, कारण जावई बापू म्हटल्यानंतर अवघड जागेचं दुखणं, परंतु आज जावई बापू या स्पर्धेसाठी आलेत. जावई बापू आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आत्ता ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन पाहिलं ते अर्थातच राजेश शेठ काकडे साहेब, कारगर शहर काँग्रेस कमिटीचे दमदार नेतृत्व आणि विनायक शेठ पाटील ओवले यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात यावं. महावितरण मंडळ यांच्या वलप यांच्या वतीनं प्रवीणसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रवीण आपल्यासाठी. परेश पाटील साहेब SS कन्स्ट्रक्शन यांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज.